आता इकडे सो आपल्या हौसा भरतायत. हे बघा, हे सर्व डेकोरेशन आहे आपल्या बाप्पांचं आणि गौरीचं आहे बघा. लाईट ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बघा, नैवेद्यासाठी आपण मटण लावणार आहेत ना. तर बघा, आपलं हे आहे गौरीचं नैवेद्य. त्यासाठी आपण खात लावतो मटणचं. आज सोमवार आहे पण तरी पण लावायला लागतं. हे मंदिर जातं पाण्याखाली पूर्णपणे. म्हणजे सगळ्यात पहिली शाळा साठवली प्रायमरी स्कूल. अच्छा. सुभाषरावची सून आज शुभ दिवशी नाव घेते संदीप रावांचा. वा वा, क्या वा. सुप्रभात मिळेल, सुप्रभात फ्रॉम कोकण लांजा. आपल्या घरापासून आपण आज व्लॉगची सुरुवात करतोय. आज तारीख आहे 1 सप्टेंबर आणि वाजले बरोबर सकाळचे ऑलमोस्ट 10:20. आपण निघतो जायला आपल्या मूळ घरात गोळोशीला. तर मंडळी, आपण खास आलो गावी कारण की आपल्या घरी येते गौरी. तर गौरीचं पूजन करू, गणपतीवर पाया पडू आणि जेव्हा गौरी विसर्जन होईल ना, म्हणजे उद्या, तेव्हा ते विसर्जन वगैरे करून आपण बुधवारी निघणार बॅक टू मुंबई. तसं ते 2 दिवस आपण राहणार आहे गोळोशीमध्येच. तर मंडळी, आपण निघालेलो आहोत आणि आता धो पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. पाऊस येऊन जाऊनच पडतोय. रस्ते पुन्हा खराब झाले. पहिले भरा होता, पुन्हा खराब झाला. तर मंडळी, आपण इकडून पोहोचलो गोळोशीला आपल्या मूळ घरामध्ये. आपण गाडीकडे पार्क केलेली आहे मस्तपैकी आणि चाललं आता आपल्या घराजवळ. पावसाने चिकल हे आपलं मूळ घर आहे इकडचं आणि ते तिकडे आपलं भाऊंचं म्हणजे आपलं काकांचं घर त्या साईडला. आता एकदम हळू जायला पाहिजे कारण की फुल ऑन झालं असेल स्लिपरी फॉर शुअर. आणि काय नाही, चला आता आपण दर्शन करूया आपल्या बाप्पांचं. हे बघा, हे आपले बाप्पा आहेत आणि ही आपली गौरी आहे आणि त्यात लाईट गेली आहे लोचा असा. ओके, बघा डेकोरेशन. इकडे सर्व आता हौसा भरतायत. हे बघा, हे सर्व डेकोरेशन आहे आपल्या बाप्पांचं आणि गौरीचं आहे बघा. लाईट असल्यास ना मजा आली असते. पावसामुळे लाईट पण गेली, लफडं ते झालं. छानपैकी अशी रांगोळी काढलेली या साईडला. आणि हे बघा डेकोरेशन. आणि हे आपलं अंगण आहे आणि अजून पण पाऊस पडतोच आहे. आता लाईट गेली तर आपल्या टॉर्चवर काम करतोय आपण. आता इकडे सो आपल्या हौसा भरतायत. कल्पाची किती मी पानं दिली. ही काय बाईंच्या पुढे दिली. ही बसतोय देतोय ही का तुळशीची पानं. काकडी तुमचे किती 5 बघा. अजून काय आहे? काकडी, करवंदा, पडवळ, भेंडा. अच्छा, टोटल 5. 1 2 3 4 5 आणि खोबरा मिळून 6. खोबरावरून 6. एक पण एक गदी करवंदा. संगीताचा भत्तेच्या आमच्या आईचा वनिताचा. आता 5 पानं ठेवल्यावर त्याच्यावरती 5 दोन पानं. 2 पानं ठेव. मगाशी वरचा भरलेला तेव्हा मस्त लाईट होती. 5 काय काय ठेवलं वरती आता? काकडी, भेंडी, काकडी, पडवळ, ह्या कारला, भेंडी आणि खोबरं. हे खोबरं हे ठेवू आई. ठेव मग तुझ्या ठेव. मी टाकली त्याच्यात. तर इकडे सर्व आता हौसे ठेवलेले आहेत.
तर मंडळी हौसा वगैरे भरून झालेले आहेत. आता तो नाव सांग पहिलं. एका जेमसाठी. My name is Ishwar Sachinveer, इन विच स्टँडर्ड यू आर? विथ स्टँडर्ड? senior. सिनियर के. आता हा पोयम म्हणून दाखवणार आहे. कशाला? जेम्ससाठी. Pin my top up and down on the floor. Dirty towel and bright. Pin my top. Sometimes to my left, sometimes to my right. Pin my top. Loud and loud it fill me with joy. व्हेरी गुड. गिव मी 5. क्लॅप करण्यासाठी पप्पा. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तुला हे गाणी येतात, हिंदी गाणी वगैरे, बॉलिवूडची सॉन्ग नाही? व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही येत नाही मोठी गोष्ट आहे, ते चांगली गोष्ट आहे. Om Namah Shivaya. 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 इकडे नैवेद्यासाठी वडे आणि काय वडे बायको चालते त्या बात. लाईटचा इश्यू आहे. माय फेवरेट प्लेस. इकडे असते. मला खूप आवडतं शिरोळ जेवण. बाबा हळूहळू बाबा. मग काय वडे अजून काय काय आहे? वडे आहे, मग देवीचं नैवेद्य आज मटण थोडंसं आणलंय, पण आज सोमवार आहे. हा ते सोमवार आलं त्यात तेच झालं ना. हे चिकन हा बुधवार शुक्रवार तर मस्त गेलं असतं. फक्त नैवेद्यासाठी आपण मटण लावणार आहेत ना. थोडंसं तेच. आणि बाकी भाजीपाला वगैरे सर्व. भाजीपाला नाही, भाजी ते भाजीपाला तेच झालं रेडी. भाज्या. तर मंडळी बघा किती वाजले, 1:30 झाले दुपारचे आणि लाईट आत्ता आली. हा बघा आता लाईटीमुळे तुम्ही आपले बाप्पा आणि गौरी पाहू शकता तुम्ही. आणि इकडे पोरं खेळतात शक्तिमान आणि चिंग टपाक डमडम. हे काय रे चिंग टपाक डमडम काय ते? शक्तिमान आणि काय होतं अजून? अजून काय होतं? चिंग टपाक काय ते? हा वा बघा बघा लायटिंग फुल बाहेरपर्यंत इकडे. हो नाही ठेवलं. कसं बघा बघ ते बघ. फुल ऑन लाइटिंग वगैरे. आणि हा जो कपडा मारला तर पण छान वाटते बघा. बाहेर पण तेच आहे. आत्ता जर लाईट आलं तर बरं वाटतं जरा. आपण काय ऍक्च्युली काय करतो? हे दूध सोडतो. हां एक देवीचं आणि गणपतीचं. अच्छा तर आता इकडे आपण दूध सोडतोय देवीचं आणि गणपतीचं. ह्याच्या मी ठेवलंय ते राहू दे आता तो. आता तर आता घरच्या सुवासिनींनी गौरी पूजन केलेलं आहे. आता आपण ठेवूया नैवेद्य.
व्हिडिओ कसा वाटतं नक्कीच कमेंट करा आणि शेअर आणि लाईक नक्कीच करा. खूप मस्त वाटतं, भारी वाटतं. आपल्या कोकणात येऊन आपली पारंपरिक पद्धत आपण ते पाहतोय, तुम्हाला दाखवताना खूप बरं वाटतं. गणपती आली ना हां का 3 वाढतं, नाही तर अच्छा. आपल्या घरच्या देवाचं 6 असतात. बरोबर. ओके. टोटल 9 नैवेद्य आहेत. ते त्याची तयारी सुरू आहे. गणपती गौरी आले की 9 नाही तर 6 असतात. कुलदैवतीचं म्हणून आमचं 6 असतं. आणि नैवेद्याला आपण काय काय आहे? वडे, भात, डाळ, ही कुठची भाजी आहे ती वाटाण्याची ना? वाटाण्याची भाजी आहे, भेंड्याची भाजी आहे. फरसबी पण वाटतं. नाही ही काय आहे? ही कुठची भाजी आहे? हां फरसबी ना ती. का पडवला आहे हे कोणाकडचे काकूकडचे काय नाही आमच्याकडे पण दोघांकडे. आणि हे पण असेल ना, मटण पण असेल ना? मटण गौरीच हां फक्त. हां गौरीच फक्त मटण. हो तेच म्हणतो मला. आता आठवण केलं पण मला नाही तर मी विसरन आधी. तर आता नंतर ना तर हा आता गौरी दाळ कुठचं? गौरी दाळ कुठचं हे? हा गौरीचा हां तयार. हे आता गणपती गौर आणि शंकर अच्छा. तिघांचं आहेत. तर तर आता फक्त नैवेद्यापैकी शंकर, गणपती, गौरी नैवेद्य आमच्याकडे आहे. वडे ठेवले बारक्या त्यातले ते वडे. फक्त गौरीला आपण मटणचं नैवेद्य लावणार आहे. हां ये. तर यात हे 3 नैवेद्य ते गौरी, गणपती आणि शंकर बरोबर ना? त्यातलं आपण गौरीला आपण लावणार आहे मटणचं नैवेद्य आणि गणपती आणि शंकरला आपलं ह्याचं गोडाचं तसं. हां आणि हो पापड पण येत होतं नैवेद्याला. आता हे नैवेद्य जे आहे ते आहे देवांचं आणि हे आपले घरचे देव आहेत. हो हो. आता हे 2 नैवेद्य आहेत. एक शंकराला गणपतीला ना, एक शंकराला गणपतीचं ना. हा 2 नैवेद्य शंकराचा गणपतीचा आहे आणि गौरीचं नंतर आहे कारण की याच्यामध्ये असणारं मटण आहे. तर बघा आपलं हे आहे गौरीचं नैवेद्य. त्यासाठी आपण खात लावतो मटणचं. आज सोमवार आहे पण तरी पण लावायला लागतं. खाणार कोण नाही पण लावायला लागतं. उपास असला तरी लावायला लागतं. लागतं. म्हणजे हे परंपरा आपली आहे पद्धती. येस. हा नैवेद्य आहे आपल्या गौरीचा. तुला तर गौरी वौसा पण वौसा म्हणण्यापेक्षा ना वौसा म्हणजे काय ववायचं नाही, हौसा म्हणजे हौसेने करायचं. म्हणजे ते चेंज वरून करून होतं हौसा. म्हणजे अर्थ कसं हौशीने करतो म्हणून हौसा तसं पण असतं. पण ठीक आहे आपण बोलू तसं असतं ते. पण मनात श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आणि काय नाही. गौरी वौसा काहीतरी आपण होतो तो हौसा. तर मंडळी सारखे वाजलेले आहेत. आपलं पूजन करून झालेलं आहे. पावसा वगैरे भरून झालेला आहे. नैवेद्य पण दिलेला आहे आणि भूक खूप लागली आहे कारण ऑलमोस्ट 8 वाजून गेलेत आणि आता आपण जेवायला सुरू करूया. तर मंडळी ऑलमोस्ट आता संध्याकाळी 4 वाजलेले आहेत आणि आपण चाललो आहे आता आपल्या आत्यांकडे गणपतीचे पाय पडायला. माझी एक आत्या आहे मंजू आत्या. ती गोळशीमध्ये खांबरवाडीमध्ये राहते आणि अजून एक आत्या आहे तानी आत्या. त्यांच्या घरी पण गौरी येते. तर त्यांचं आहे गाव साटवलीमध्ये गांगोवाडी. आय थिंक गांगोवाडी. येस. त्या दोन्ही बाप्पांचं आणि देवीचं दर्शन घडवतो आणि संध्याकाळी मस्त आरती वगैरे होणार आहे फॉर शुअर. ते पण तुम्हाला ऑफकोर्स दाखवीनच मी. का हिरवगा निसर्ग बघा ना एक नंबर आहे चोहीकडे. तर मंडळी आपण पोचलेलो आहोत गांगोवाडीमध्ये माझ्या आत्याच्या घरी. आमू बघा एक नंबर साडी आहे ना मला क्या वाट. तर आपल्या आत्यांचा हा गणपती आहे. ही गौर आहे बघा. मस्त आहे खूप छान आहे.
छान केलं डेकोरेशन, मस्त वाटतं. जागा मस्त असल्यामुळे सुटसूट वाटतं, छान वाटतं. तर पाय पडून करूया. आणि आपली आत्या, ही आत्या जे बोललो होतो ना, आता व्हिडिओमध्ये बोललो आत्या चाललोय, तर ह्या आत्या आपल्या सांगायला व्हिडिओमध्ये. तर मंडळी आपण निघालो जायला म्हणजे तिकडे. तर हे बरोबर इकडेच गांगोवाडी स्टॉप आहे, गाडीकडे पार्क केली आपण. आणि समोरच असणार आहे गांगोचं मंदिर. तुम्हाला थोडंफार तर दर्शन घडवतो, आपण निघूया मग. आणि हे जे तुम्ही मंदिर पाहतात ना, गांगो मंदिर, ते म्हणजे पाऊस खूप प्रचंड प्रमाणात जेव्हा पाऊस असतो ना, तर हे मंदिर जातं पाण्याखाली पूर्णपणे. एवढं पाऊस इतके इकडे पाणी भरतं. आणि खूप वर्ष आधी इकडे आलो होतो मी शूट करायला, तो मी इकडेच पडलो होतो. हातात आता असाच कॅमेरा होता, पाय ठेवलो आणि भुक करून घसरलो आणि इकडेच आपटलं. मला अजूनपर्यंत आठवते. आई, हे बा आई, इकडेच पडलो होतो मी. हे ते मंदिर हे बघा, जय गांगो, श्री केदारलिंग गांगो प्रसन्न. तर जाऊया आपण आतमध्ये. श्री गांगो देवाय नमः. चला पटापट दर्शन घ्या. इकडचा परिसर पहा, मस्त हिरवागार आहे. तुमच्या घरात पाणी एवढं भरतं की पूर्ण मंदिर आता पाण्याखाली. हां, स्ट्रक्चर बिलकुल हलत नाही आणि बघून वाटणार पण नाही की ॲक्च्युली मंदिर. संदीप, यावर्षी पण होतं ना मंदिर पाण्याखाली? गेलं पण ना, पण वाटत नाही बिलकुल की मंदिर पाण्याखाली असेल म्हणून. सही आहे. आणि हा त्या घरी आपण आलो होतो, हा संदीप तोराळ. नमस्कार. माझ्या आत्याचा मुलगा राहतो. तू विरारला ना? हो, विरारला. माझा भाऊ. हा, माझा भाऊ ऑफकोर्स. आताचा मुलगा आहे माझा भाऊ. हां, म्हणजे आत्याचा मुलगा माझा भाऊ. हां, तसं. तर मंडळी आपण होतो श्री केदारलिंग गांगो मंदिरकडे. तिथून थोडं पुढे आल्यावर जे संदीप भाऊ तुम्हाला दाखवले होते ना, त्यांच्या बहिणीचं घर इकडेच आहे. ऑफकोर्स ती माझी बहीणच आहे. तर त्यांच्या घरी आपण आलो आहे फॉर गणपतीसाठी. कोकणामध्ये सर्व घरामध्ये गणपती असतो आणि तेच पाहायला, दर्शन करायला आणि तुम्हाला दाखवायला मला खूप बरं वाटतं. आपण तिकडून चालू झालो मस्त निसर्गाच्या गोष्टी. आता जोरदार पाऊस पडतो आहे, मगाशी पाऊस नव्हता. मस्तपैकी पूर्णपणे हिरवळ आहे छानपैकी. हे बघा, अशी वाडी आहे आणि हे त्याचं घर आहे. आपण जाऊया आपण आतमध्ये आता. तर आपण जाऊया घराच्या आतमध्ये. या त्या ताई आणि आपले व्हिडिओ बघतात. हे भाऊजी आहेत, व्हिडिओ आवडतात ना? आते बहीण बोलू, पण माझी बहीण आहे ना ती. आते बहीण म्हणजे आते बहीणच आहे. हां, नाही ना, मी बाहेर बोललो ना मी. आणि पहिल्यांदा मला बघतायत, व्हिडिओमध्ये बघतायत, प्रत्यक्ष पहिल्यांदा बघतायत. आता आडीला वाढली आहे. आणि तू पण व्हिडिओ बनवतो ना? तू हे केलंस काय, चॅनल सुरू केलंस? युट्यूबवरती केलं आता. काय नाव सांग? माझं नाव राजनेम. आणि चॅनलचं नाव काय? राजनेम D2B आहे सर. अरे वा, इकडे मी फ्लॅश करतोय, नक्की तुम्ही चेकआउट करा. आणि हे बघा, इकडे फरसान चालू आहे आमचं पाय पण झालं. आणि इकडे ते बाप्पा आहेत. हे बघा, सध्या लाईट आत्ताच लाईट गेली आहे. हे बघा, मस्त छान आहे डेकोरेशन, खूप बरं वाटतं, मस्त वाटतं एकदम. आणि घर आत्ताच बांधलं आहे ना? आत्ताच घर बांधलं आहे. अरे गणपती मुंबईला असतो, पहिल्यांदा इकडे आहे. अरे वा, क्या बात. म्हणजे तुम्हाला इकडचा गणपती दाखवलेला आहे, खूप छान आहे. कोकणात तुम्ही कुठेही जावा, गणपती बाप्पाचं लहानसं डेकोरेशन का होईना, पण खूप सूर्यकडे खूप चांगलं असतं. बघायला खरं खूप बरं वाटतं. ते आपले पारंपरिक पद्धतीने करतो ना, तेच ॲक्च्युली कोकणामध्ये येऊन आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय नाही, सिरियसली हल्ली मुंबईचं राहिलं नाही आहे, पण तरी मुंबईमध्ये काही लोक आता जुन्या पद्धतीच्या गोष्टी करतात, तर ते पाहून खूप बरं वाटतं. आता ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं, गाडी आम्ही वरती लावलेली आहे, पण पावसाने हैराण करून टाकलेलं आहे. चला, जो राज आहे ना, मग सांगा विसरलो, आम्हाला भासा लागतो ॲक्च्युली. हां, सांगा विसरलो तेव्हा मी, आम्हाला भासाच लागतो. आणि अजून एक आहे ऋषिकेश. ऋषिकेश बाबा इकडे, हा मोठा आहे. हां, हा ऋषिकेश, हा मोठा, हा राज हा लहान. आणि अजून एक बहीण आहे, कुठे गेली ती जागृती. हां, तेव्हा ती कुठे होती? मी फुल व्हिडिओ करताना होती बाजूला उभी होती तिकडे, मामासोबत होती उभी. हां, तिकडे खूप दिसली नाही मला तेव्हा. हां, आता लाईट परत गेली. हां, आणि ही जागृती नावाचं ना. हां, ही सर्वात लहान. आणि काय थांब, लक्ष्मी कुंकू लावते, हे चालू आहे.
तर मंडळी आपण होतो ताईंच्या घरी, तिकडे आपण आलेलो आहे. इकडे साटोळेमध्ये विठ्ठल मंदिर आहे, ते आपण जरा दर्शन घेऊ. विठ्ठल मंदिरचा परिसर खूप छान आहे, फक्त चालताना सांभाळून. शाळा आहे जुनी. किती? म्हणजे सगळ्यात पहिली शाळा साठवलीतली प्रायमरी स्कूल. अच्छा, सर्वात पहिली शाळा काय? ओके, प्रायमरी स्कूल सर्वात पहिली शाळा. आता बंदच ना? आता बंद, आता तिकडे वरती वरती घेते. ओके, मोठी शाळा. बरोबर. तो इकडे बाहेर. म्हणजे तोफ इकडेच आहे. अच्छा, ही आहे तोफ इकडे. आमची शाळा वेधशाळा पूर्ण वाच ना. ते वेधशाळा बोललो मी. वेधशाळा. आमची शाळा वेधशाळा. आणि तोफ तिकडे असते त्या गडांवर. गडा इकडे होती ती, तो इकडून इकडे तिकडे आली. आहे पण तिकडे छोटी आहे ती, ही मोठी आहे. अच्छा, ओके ओके. अजून आम्ही पण नाही गेलोय. पण इकडे तोफ म्हणजे इकडे ह्या तोफेने इकडून त्या लोकांनी तिकडे समोर डोंगर फोडलेला. अच्छा, हो काय? हा. ओके, म्हणजे ही जुनी वीर आहे, हे देवीचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, आणि इकडे आहे हनुमानचं मंदिर. आणि ह्या विहिरीला आहेत ना म्हणजे वर्षाचे 12 महिने पाणी असतं. म्हणजे उन्हाळा असू दे काही असू दे. क्या बात आहे. हां, हे हनुमानचं मंदिर आहे बघा इकडे, आणि इकडे हे विठ्ठलाचं मंदिर आहे. सही ना, ह्या विहिरीला एकदम वर्षातून 12 महिने पाणी. सही, एक नंबर. आता सध्या लाईट गेली आहे म्हणून जरा नीट दिसत नाही आहे. बाकी हां, हे इकडे हे विठ्ठलाचं मंदिर आहे, हे बघा. हां, आता आपण दर्शन झालेलं. आता निघूया आपण. थँक्यू सो मच. थँक्यू 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 जागरू. थँक्यू दाखवल्याबद्दल. नेक्स्ट टाइम प्रॉपर शूट करायला येऊ, माहिती सकट. आता जरा घाई आहे. तर मंडळी इकडे येऊन पोचलो आपण आता आपल्या आत्याकडे, मंजू आत्याकडे, गोळोशी खांबडवाडी. आमू हळू, कारण इकडे पण स्लिपरी आहे फुलं. खाली सर्वकडे असेच लावतात ना, आणि स्लिपरी होतो आणि काय नाही. चल, हो, सावकाश. चला, फायनली आत्ताच्या घरी लाईट आलेली आहे, ती एक मोठी गोष्ट आहे. किती वर्ष लाईट नव्हती का या घरात? 5-6 वर्ष घरात लाईट नव्हती. विचार करा, 5-6 वर्ष. पहिले तर राहायचे तिकडे त्या घरामध्ये, तिकडून शिफ्ट इकडे आले ते लोक, आणि घर बांधल्यानंतर 5-6 वर्ष लाईट नाही. विचार करा, फायनली आलेली आहे, मोठी गोष्ट आहे ती. आणि आता हे बघा ना, काय झालं आहे बघा, हिरवगार एक नंबर झालं आहे. खूप छान आहे, मस्तच वाटतं. आणि जो पडदा लावला पाठी तो मग मस्त आहे. हां, नाही, छान वाटतो. पण तो प्रॉपर कोकणातला गणपती. आणि ही आमची मंजू आत्या, तिच्या घरचा गणपती. चला, सर्व गावचे मंडळ आलेत फॉर आरती. म्हणजे आम्ही टायमर लागलो, आरतीच्या टायमर एकदम.
7:45 झालेले आहेत संध्याकाळचे. आपण थांबलो होतो आपल्या मंजुआताकडे, मग ॲक्च्युली तिकडून बाहेर पडलो आणि लगेच निघालो आणि आपण आलो आपल्या घरी. आणि आरती सुरू पण झाली होती आणि ऑलमोस्ट आरती संपायला पण आली होती, कारण की आरती आता लवकर घेतात. मोठी 8:30-9ला आरती घेतात, पण आज जरा लवकर गेली 7:30ला, कारण की आता पुन्हा ते येतील, ते नाचणं वगैरे जे प्रोग्राम असतो फुगडी वगैरे ते पण होणार आहे. तर व्लॉगला पुढे पण नक्कीच पहा, पुढे जाऊ नका. अमोलला सांगितलं नाव घेतल्याशिवाय सूप सोडणार नाही. हातात सूप गौरीचा. सुभाषरावची सून घेते, सुभाषरावची सून आज शुभ दिवशी नाव घेते संदीप रावांचा. वा वा, क्या बात आहे, क्या बात. आज्याचं नाव घेतलं त्याच्यावर थँक्यू. 2 मिनिटं. ते बाबा आहेत आमचे. त्याचं नाव घेतलं भरपूर झालं. आलेल्या नाही मी सोडण्यातला नाही. अजिबात नाही एवढी मेहरबानी नाही माझ. बाबा सर्वांकडूनच नाव घेते. 12 वाजेपर्यंत आहे. अरे बापरे, जरा थांबा, दोन वेळा किती सूप ठेवलं. काय सूप नको आपण, ह्या काय सूप आहे माझ्याकडे. ते बघणं जरुरी आहे मला. नाही साक्षी दा हा, भाजी मेथी. नाही भाजी मेथीची असं काही बोल काय बाई, मला पण जा साक्षी तिथे. तुमच्या नवऱ्यांची मी प्रीती झालं. तुम्ही सांगू नको, तुम्ही सांगितलं तर भरपूर बाबांचं सांगते. नाव घ्या, चांगले बाबांचं. नाही मी काय सांगते. अगं बाबांचं नाव काय बरोबर, चांगले बोललीस तू. ते आमच्या मी फक्त दोन विचार केला काय बोलू. मी काय सांगण्यातला. चांगले बाबा आले, मग नाव घ्यायला सांगी, शिकवणार नाही तुम्ही. आणि बघा तू नाही तुझं पण आहे त्याचं पण आहे, दोघांचं आहे. बाकीच्यांनी पण आठवून ठेवा. बघा पण आता मला नाही देत. नाही मग माझ पण नाही. इकडे आलो काय. मी 4 वेळेला तुमच्याकडे आलो, माझं ओळख लावणार. नाव घातल्याशिवाय ओळखणार कसा. हा ना, बरोबर. हा सांग, हे. सांगतेस कोणतरी पाहुणं आलं होतं म्हणून गेलं. अरे बाबा, भाजी मेथीची. त्याचं नाव काय? हो माझा प्रीतीचा मन आणि मग लावलं. झाला नाव घेतल्याशिवाय सोडित आहे कोण, लक्षात ठेवा. पाठवण्याची तयारी करून ठेवा. पाठवण्याची तयारी करून ठेवा. काय बघता रे तू? नाना अजिबात सोडायचं नाही. नाही बोलूच नको, काय गप ना तू. काय हो बाबा. नाही ना असा नाही. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, प्रमोद रावांचं नाव घेते सगळ्यांचा मन राखून. वा, वा. सासऱ्याचं नाव पहिला घ्यायचा. आता तसं उगाच तयार करायला तयार कसा तयार करायचा. नाही. तर मंडळी वाजले तर रात्रीचे 8:45 आणि पुन्हा एकदा पाऊस पडायला लागलेला आहे. आणि छानपैकी पावसामध्ये गरम गरम सूप, मंचुरियन सूप प्यायची मजाच वेगळी. होममेड आहे, पूर्ण होममेड आहे. म्हणजे एवढा टोबर बनवला, कारण की टोबर आहे. संध्याकाळी रात्री ते सगळे खेळ करायला नाचणारे सगळे येणार, फुगडी वगैरे, हा. एवढा टोबर बनवला मस्त. सर्वांना मस्त थंडीमध्ये सूप. आणि काकीने बनवले आहेत, मग सांगतो कुठच्या काकीने बनवले आहेत ते. हां फक्त सूप. हां या आता काकी त्यांनी बनवलेलं आहे. नाही या आता काकी बनवलेलं आहे. खरं खूप छान आहे आणि असं तिखट पाहिजे एकदम पावसासारखं. हां पावसामध्ये एक नंबर आहे. आणि मंचुरियनची सवय आहे, गरज नाही आहे ॲक्च्युली, तर खरं गरज नाही, असंच चालू होतं. काकीला जरा हे द्या, तिला हे द्या आपलं काय ते फक्त शेव पाहिजे हिला. ही तू पण प्यायलीच होणार ते. खूप मस्त खूप मस्त.